रे कळत नकळतच घडते। हे जेव्हा माझ्या वारसांच्या हाती लागेल तेव्हा त्यांनी हे वाचून परस्पर सामंजस्याने निर्णय घ्यावा। माझ्या मालकीचे जे काही दागिने आहेत ज्याची माहिती या मृत्यूपत्रासोबत असलेल्या चिठ्ठीत दिली आहे ते माझ्या मुली मानसी आणि मधुरा यांनी परस्पर सहमतीने वाटून घ्यावेत। माझ्या नावाने 2 FDs बँकेत आहेत, त्या मी माझी नात जुई आणि नातू मोहित यांच्या नावावर करत आहे। माझ्या नावावर असलेलं माझं राहतं घर मी माझा मुलगा मानस याच्या नावे करते। खरंच आईंचं खूप कौतुक वाटतं, त्यांच्यानंतर आपल्याला काही त्रास होऊ नये, तुमच्यामध्ये वाद होऊ नयेत म्हणून सगळं किती काळजीपूर्वक केलंय। जर त्यांना वाचवायचं असेल तर मला माझी ओळख लपवूनच त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे। कसं करू कसं करू काय करू? एक निनावी पत्र लिहितो। येस, हेच योग्य होईल। कसा आहे तुझा मित्र? बरं आहे आता तो। कोण तो का ती? तुझा काहीतरी गैरसमज होतो। तो ती नाहीये, तो आहे। त्याचं नाव मिहिर चौरसिया आणि आता तो बरा आहे। हे बघ केदार, खोटं बोलणं आता बंद कर। आणि तू बोलतोयस ते जर का इतकंच खरं असेल ना तर मला तुझ्या त्या मित्राला भेटायचं। इनफ इज इनफ ऋतू। काय चाललंय का तुझं? काय डोक्यात काय तुझ्या? तू माझा पाठलाग करत होतीस? तुला काय वाटलं तू पाठलाग करत असताना मला माहित नव्हतं? हे पत्र मी मधुराच्या नावाने नको, रोहितच्या नावाने लिहितो आणि ऑफिसच्या पत्त्यावर कुरिअर करतो। येस, आता मला वाटतं पुढचं सगळं रोहित बघून घेईल। कसली लपवाछपी करतोस तू? आणि पेशंट मुलगाच आहे ना, मग मला त्याला भेटायचं। पेशंट कोणी असो, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आणि मी गेलो असेल एखाद्या मुलीला भेटायला, पण तू समजतेस तसं माझ्या मनात काही नाहीये। प्लीज जरा मॅच्युरिटी दाखव ग। आता आपण लहान राहिलेलो नाही आहोत मनासारखं वागायला। सर आपली मीटिंग आहे आता, तुम्ही येताय ना? हां, सगळे आले? सगळे तुमचीच वाट पाहत आहेत। ठीक आहे, चला। कधी येणार? लवकर येऊ आई, लवकरच येऊ। मधुराला सुद्धा वाटतंय की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं। आम्ही तिथे राहतोय केवळ आमचा नाईलाज म्हणून। तिथली माणसं वाटतात तितकी साधी नाही आहेत का? सतत मधुराच्या मनात घराचा, कंपनीचा विचार असतो। आय लव्ह यू कॅडी, तुझी आणि फक्त तुझीच शिवानी। केदारचा कॅडी आणि लव्ह यू, अजून काय बाकी आहे? पाऊल टाकताना विचारपूर्वक आणि अगदी ठामपणे, परिस्थितीला शरण न जाता पाय रोवून घट्ट उभं राहायचं। बस, आणखीन मी काय सांगणार तुम्हाला?